आम्हाला तिथं कंपल्सन केलं जातं की तुम्ही तिथं बायोमेट्रिक करा आणि त्याच्यावरती आमचा पेमेंट काढला जातो. ही एक अन्यायकारक गोष्ट आहे, पोपट मुद्दा याच्यामध्ये आहे. तसंच केंद्र शासनाची एक गाईडलाईन आहे की त्या गाईडलाईनमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी हे जे पद आहे ते केंद्राने निर्माण करून त्याचा अंमलबजावणी राज्य शासनाकडे दिली आणि त्याच्यामध्ये 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शासकीय सेवेमध्ये कायम करण्याचे गाईडलाईन्स आहेत आणि ती गाईडलाईन्स आमची अशी मागणी आहे 18 मध्ये की 14 मार्च 2025ला जो GR निघालेला आहे NHM कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना समायोजन करण्याचा, त्याच्यामध्ये ते 10 वर्षात कमी करून, कारण आम्ही कोविडमध्ये काम केलेलं आहे, कोविडमध्ये आमच्यापैकी कित्येक जणांचे बळी सुद्धा गेलेले आहेत, आमच्या घरच्यांच्या त्याच्यामध्ये कुणी ना कुणी आजारी पडून काही ना काही झालेलं आहे. त्याच्यामुळे एक सहानुभूतीपूर्वक विचार करून 6 वर्ष ज्यांचे कंप्लीट झालेले आहेत आमच्या संदर्भ CHOचे, त्या CHOना शासकीय सेवेमध्ये आहे त्याच पदाची निर्मिती करून त्यांना परमनंट करावं, ही एक मागणी आमची आहे. अशा इतर मागण्या पण आहेत, परंतु ह्या मुख्य मागण्या आहेत आणि या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही आंदोलनामध्ये उतरलेलो आहेत आणि समायोजन जोपर्यंत होत नाही, आता 15, 20 वर्ष आमचे काही बांधव भगिनी याच्यामध्ये कार्यरत आहेत. आता काही जणांचे 1 आणि 2 वर्ष राहिलेले आहेत, मग त्यांनी काय करायचं, किंवा जर एखाद्याचा उद्या मृत्यू झाला तर त्याच्या फॅमिलीनं काय करायचं, या गोष्टी गव्हर्नमेंटनं विचारात घेतल्या पाहिजेत आणि तात्काळ याची अंमलबजावणी करून आणि एक वेळ तर 100% सगळ्यांना त्याने हे करायला पाहिजे. जे 10 वर्ष झालेलं आहे त्या सगळ्यांना एकदा कायम करणे आणि टप्प्याटप्प्यानं दरवर्षी 30% प्रमाणे पदांची, जर समजा एखाद्याचं पद नसेल तर तिथं पदाची निर्मिती करावी आणि कायम करावं एवढं असं वाटतं. म्हणून आम्ही याच्यामध्ये सहभागी झालेलो आहे. मला इथं बोलायची संधी दिली आणि एवढ्या पावसामध्ये सुद्धा तुम्ही सर्व ऐकून घेतात, याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. सर यानंतर BCM सचिन सकाळे साहेब 2 मिनिट बोलतील आणि त्याच्यानंतर आपला आभार प्रदर्शन होणार आहे. कमीत कमी जास्तीत 5 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम संपेल. सर्वांना नमस्कार आणि विशेष आभार मी आशा गटप्रवर्तक महासंघ प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांचे मानतो की त्यांनी आमच्या आंदोलनास पाठिंबा दिलेला आहे. परंतु मला सर्वांना असं सांगायचं आहे की प्रसारमाध्यम असतील त्यांनी 2019चा काळ आठवावा, ज्यावेळेस माझ्या ANM भगिनी स्टाफ नर्स असतील, त्या कोविड काळामध्ये सर्व काही यंत्रणा ठप्प होती. फक्त आरोग्य यंत्रणा आणि त्यामध्ये पण आरोग्य कंत्राटी यंत्रणा यावरती सर्व भार होता. PPE किट घालून सुद्धा त्यांना काम करावं लागत होतं. ग्रामीण भागामध्ये जर कुठला पेशंट निघाला तर त्या ठिकाणी आमच्या स्टाफ नर्स असतील, ANM असतील, आशा असतील, त्या ठिकाणी आमचे आरोग्य कर्मचारी असतील, यांना ड्युटी करावी लागत होती. त्यावेळेस इतर कर्मचारी काय करत होते, इतर डिपार्टमेंटचे कर्मचारी घरात बसत होते, ते कुणाला बोलत सुद्धा नव्हते. आमच्या इथं कुणी डाटा एंट्री करायला सुद्धा येत नव्हतं इतर डिपार्टमेंटचं. अशा काळामध्ये आम्ही सेवा दिलेली आहे. तर या सेवेचं कुणीतरी भान राखावं या शासनानं. आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जो कपाळावरती कंत्राटी म्हणून शिक्का दिलेला आहे तो पुसण्याचा प्रयत्न करावा. ज्याप्रमाणे 19 मार्च 2024 मध्ये परमनंट करण्याचा जो GR काढलेला आहे त्या पद्धतीने आम्हाला परमनंट करावं. आता समजा परमनंट कर्मचारी आहेत त्यांना 70-80 हजार रुपये पेमेंट आहे. आमच्या ज्या कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना स्टार्टिंग आहे 18,000 आणि आता कंत्राटी कर्मचारी जास्तीत जास्त 25,000वरती आहे. जर कुठं एखाद्या किराणा दुकानामध्ये गेलं तर साखर त्यांना पण 35 रुपये किलो आहे. आम्हाला पण कंत्राटी कर्मचाऱ्याला 35 रुपये. त्या ठिकाणी कुठं भेदभाव केला जातो का, किंवा तुम्ही परमनंट आहे तुम्हाला जास्त दरानं, तुम्ही कंत्राटी आहे तुम्हाला कमी दरानं, या पद्धतीनं आपण सर्व कंत्राटी कर्मचारी आंदोलनामध्ये एकत्रित यायला पाहिजे. आपण लढा दिला पाहिजे. ज्या पद्धतीने आपण परमनंट करण्यासाठीचा जो लढा दिला होता 1.5 महिने आपण सर्वांनी एकत्रित येऊन आंदोलन केलं. त्या ठिकाणी आता सर्वांनी जे काही कंत्राटी कर्मचारी आपले बाहेर आहेत त्यांना पण विनंती करतो की त्यांनी आपल्या स्वतःच्या मनाला विचारावं की आपण आंदोलन कशासाठी करायचं आणि का म्हणून करायचं. घरी बसून नाही होत, तुम्हाला मिळेल ना, आम्ही लढू. आम्ही ज्यावेळेस आमच्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या घराला
आग लागली आहे त्यावेळेस आम्ही एक पक्षी म्हणून चूट भरून पाणी आम्ही ओतण्याचा प्रयत्न करू. पण आमचे ज्यावेळेस मुलं आम्हाला विचारतील की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तर आम्ही सांगू की आम्ही तुमच्यासाठी आंदोलन केलं, आम्ही परवडत झालो. पण तुम्ही जर घरी बसून आंदोलनामध्ये सहभागी होत नसताल तर तुम्ही तुमच्या मुलाबाळांना सांगू शकणार नाही की तुम्ही काय केलं स्वतःसाठी. इतरांच्या जीवावर तुम्ही जर परवडत होत असतात तर तुम्ही थोडीशी स्वतःच्या मनाला विचारा आणि आंदोलनामध्ये सहभागी व्हा. आज माझ्या माता भगिनी पावसामध्ये बिगट छत्रीच्या स्वतः भिजत आहेत, तर ह्याचे पण सरकारनं दखल घ्यायला पाहिजे. थोडीशी लाज वाटायला पाहिजे सरकारला. वाटाघाटी करत असताना त्यांनी काल एक थोडासा GR काढला की तुमच्यावर आम्ही कारवाई करू. अहो करा कारवाई, काय हरकत नाही. असंही आम्ही मेलेलोच आहोत, आम्ही तुम्हाला घाबरत नाही. आणि आम्ही आमचा हक्क मागतोय. एकत्रीकरण समितीचा, एकत्रीकरण समितीचा. धाराशिव जिल्ह्यातील मी NRHM मधील आरोग्य सेविका समितीमार्फत बोलते की जे 14 मार्च 2024 मध्ये जो GR निघालेला आहे त्याची अंमलबजावणी शासनाने करावी. आणि जे केडरला अजून काही सेवा मिळाल्या नाहीत, जे आम्ही मागितलेले आहेत ते मान्य केले नाहीत त्यांनी, तर कृपया करून शासनाने त्या केडरला जोपर्यंत लेखी स्वरूपामध्ये त्यांनी देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेत नाही. माझ्या बहिणी आरोग्य सेविका 2006 मध्ये NHM निघालेला आहे, तेव्हापासून एक आरोग्य सेविका 100 ते 120 डिलिव्हऱ्या करते. ग्रामीण भागामध्ये डॉक्टर नसतो, शिपाई फक्त सिस्टर असते. ते मी केलेलं आहे स्वतः 120 वर्षाला डिलिव्हरी केली. कुणाची एवढा अनुभव मोठा आहे. तुम्ही आता जे फॉर्म भरून ऑनलाईन भरती करता त्यांना साधे इंजेक्शन देता येत नाही आणि आमचा तुम्ही शासन विचार करत नाही. आम्ही 5,000वर काम केलं. 5,000पासून आज शासन समायोजन करील, उद्या करील. मग हा शासनालाच नियम आहेत का? आम्हाला पण आहे कायदा कानून, आम्हाला पण माहितो. शासनाने लवकरात लवकर माझ्या बहिणी 2 वर्षाने रिटायर होणार आहेत. शासनाने समायोजन 16-17 महिने होईल, अजून त्याची अंमलबजावणी केले नसल्या कारणाने आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे आज आम्हाला भर पावसामध्ये माझ्या बहिणी घर पगार सगळं सोडून आज स्वतःच्या जीवनाचा विचार करून या इथं कलेक्टर ऑफिस मध्ये आज आम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे. आणि जोपर्यंत आमचं समायोजन होत नाही तोपर्यंत आम्ही एकत्रीकरण समिती ड्युटी जॉईन करणार नाही. सगळ्यांना हे आव्हान आहे. धन्यवाद सिस्टर. या ठिकाणी आपल्याला संकट खूप आहेत. हे निसर्गाचं संकट म्हणता येणार नाही. आपण शेतकऱ्यांची लेकरं आहेत. आपल्याला पावसानं काही होणार नाही, पावसानं आपलं पीक उभारी घेईल अशी अपेक्षा आहे. परंतु आपल्याकडं 15-20 वर्षापासून ज्या संकटाला आपण सामना करायलोय त्या संकटाचा सामना ही शासनाला दिसावा प्रशासनाच्या मार्फत. त्याच्यामुळं या ठिकाणी माझे बंधू आणि भगिनी परांड्यापासून ते उमरग्याच्या टोकापासून कर्नाटकाच्या बॉर्डरपासून पश्चिम महाराष्ट्राच्या टोकापर्यंत या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या लोकांचे आभार मानण्यापेक्षा ज्या लोकांनी आमच्या ह्या संपामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही, जे गपचूप ऑफिसमध्ये काम करत आहेत, जे लांबून बघत आहेत, त्यांचं मला खूप कौतुक वाटतं. त्या लोकांचे मी मनापासून आभार मानतो, कारण हे माझे मीडियाचे बांधव आहेत. त्यांनी ज्यावेळेस ही मॉब कव्हर केला त्यावेळेस ते संपात प्रत्यक्ष सहभागी झालेले लोक आमचा मोर्चा किती मोठा झाला आहे हे बघण्यासाठी आले होते. त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवाव्या. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आजची लढाई लढतोय ती आपल्या अस्तित्वाची आहे. आपण छत्रपती शिवरायांच्या कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये कार्यरत आहोत. आपल्याला आता सचिनने सांगितलं, अरे ज्यावेळेस एखादं आंदोलन उभं राहतं त्यावेळेस फक्त लढणारे शूर लोक राहतात. बाकीच्या लोकांबद्दल या ठिकाणी मी बोलणं उचित नाही, मी बोलणार नाही. परंतु ज्यावेळेस एखादा लाभ होतो, एखादी गोष्ट सरकार लागू करतं त्यावेळेस ती सगळ्यांसाठी समान असते. गरीब असलेल्या लोकांना माफ केलं त्यांच्यासाठी नाही, जे आंदोलनात पावसामध्ये आपले लहान लेकरं बाळं घरी ठेवून आलेले आहेत त्यांच्यासाठी लागू होतं असा भाग नाही. शासनाला आपली विनंती आहे,
की आपल्या ज्या 18 मागण्या आहेत त्याच्यामध्ये EPF लागू करा. आमच्या महिला भगिनी इतर कर्मचारी ज्यावेळेस कर्तव्यावर जातात आपण बघतो, बघताना सुद्धा आपल्या अंगावर शहारे येतात. ज्यावेळेस विदर्भामध्ये माझी बहीण ज्यावेळेस लसीकरण करण्यासाठी एखादा वडा पार करून जाते त्यावेळेस अंगावरती शहारे येतात. यार काय काय म्हणजे किती कष्टातून लोकांच्या लेकराला लसीकरण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून जाणारी आमची भगिनी जी 15 ते 20 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे. त्या भगिनीचा आवाज हा शासनानं ऐकला पाहिजे. जे लोक मरतात त्याच्यासाठी विमा लागू केला पाहिजे. त्याच्यानंतर EPF जी 4 लोक राहिले, 4 लोक जर असतील ना प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणारी 4 लोकांना सुद्धा त्या कंपनीच्या मालकाला विमा लागू करावा लागतो. त्याचा EPF कंपनीचा माणूस, कंपनीचा जो मालक आहे त्यानं ठरवून दिलेलं असतं. 15,000 रुपये याच्यासाठी आम्ही कामाला देतोय आणि 15,000च्या 10% 5% जी काय प्रोफेशनमध्ये असतं टक्केवारी त्याचा तेवढा विमा हा कंपनी भरते आणि एक रक्कम तो कर्मचारी भरतो. त्याची कपात केली जाते. परंतु मागच्या 20 वर्षापासून आपले हजारो लोक आहेत ज्यांचा 1ही रुपया EPF नाही, कोणताही विमा, आरोग्याचा विमा नाही किंवा कोणताही परमनंट कर्मचाऱ्याला लागू असलेला लाभ नाही. त्याच्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी आज उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि शासनाकडून मी अपेक्षा करतो 19 ऑगस्ट 2025ला सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलंय. सुप्रीम कोर्टानं बिहारमधील शिक्षकासाठी एक जजमेंट दिलंय. जो कर्मचारी 1 वर्ष तुम्ही काम करण्यासाठी वापरता ते कर्मचारी तुम्हाला गरज आहे शासनामध्ये त्या कर्मचाऱ्याला तुम्ही कंत्राटी म्हणून जास्त दिवस ठेवू शकत नाही. त्या लोकांना तुम्ही परमनंट करा. त्या सुप्रीम कोर्टाचे सुद्धा आभार. त्याच्यासाठी सुद्धा एकदा टाळा वाजवा. आपण त्याच्यासाठी सुद्धा एकत्रीकरण समितीच्या वतीने विजय गायकवाड साहेबांना बोलू आणि त्यावरती सुद्धा उचित कारवाई करायला भाग पाडू. या ठिकाणी आपल्या आंदोलनामध्ये भर पावसामध्ये पोलीस प्रशासन, भगिनी आणि बंधू उपस्थित होते. त्यांनीही आपल्याला खूप सहकार्य केलं. त्यांचेही मी आभार मानतो आणि सर्वांचे या ठिकाणी आभार मानून आजचं आपलं हे आंदोलन आज लॉंग मार्च संपला असं मी जाहीर करतो. या ठिकाणी जी मीडियाचे बांधव आलेले आहेत त्या मीडियाच्या बांधवांनी आपली पूर्ण रॅली कव्हर केलेली आहे आणि 19 तारखेपासून सर्व प्रसार माध्यम त्यांची लोक, त्यांचे बांधव आपल्या बातम्या प्रसारित करत आहेत. त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि ते पुढेही आपल्या सोबत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचा हा जो लॉंग मार्च